नमस्कार, मी दत्ता कानवटे, TV9 मराठीच्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। या 3 घडामोडी प्रत्येकाला विचार करायला लावणाऱ्या आहेत। त्यातली पहिली घडामोड आहे छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री उशिरा घडलेली। काल रात्री उशिरा एक तरुण आपल्या एका मित्राकडे गेला आणि त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागायला लागला। दारू पिण्यासाठी पैसे मागत असल्यामुळे त्या मित्राने साहजिकच त्याला पैसे द्यायला नकार दिला। मात्र पैसे द्यायला नकार दिल्यामुळे त्या व्यसनांध तरुणाने आपल्याच मित्रावरती चाकूचा हल्ला केला। चाकूचा हल्ला केल्यानंतर शेजारी उभा असलेला दुसरा मित्र या आपल्या मित्राला वाचवायला गेला, तर वाचवायला गेल्याबरोबर त्या व्यसनी तरुणाने त्याच्यावरही चाकू हल्ला केला। या एकाच व्यसनांध व्यक्तीने आपल्या 2 मित्रांवरती चाकू हल्ला करून त्यांना प्रचंड जखमी केलं। जखमी अवस्थेत त्या दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे। प्रकृती चिंताजनक आहे, मात्र धोक्याबाहेर असल्याचं सध्या तरी पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र जो आरोपी आहे तो अत्यंत व्यसनी बनलेला होता आणि व्यसनाच्या नादापायी त्याने आपल्याच मित्रांवरती चाकूने हल्ला केला। अगदी दारू प्यायला पैसे का देत नाहीत या इतक्या क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या मित्रांचे जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। अशा सुद्धा घटना समाजामध्ये वाढीस लागायला लागलेल्या आहेत आणि या घटना प्रत्येकाला विचार करायला लावणार आहेत। ही सगळी घटना घडल्यानंतर त्या व्यसनांध तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आणि त्याची त्याच सिडको परिसरामध्ये धिंड सुद्धा काढली, त्याला अद्दल घडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र हे तरुण व्यसनाच्या नादी का जातात, त्यातून ते गुन्हे करायला का धजावतात, या पाठीमागची जी कारण आहेत ते विचार करायला लावणारी आहेत आणि त्यावरती प्रशासकीय यंत्रणेंना काहीतरी कारवाई करायला भाग पाडणारी सुद्धा आहेत। मात्र याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडली। त्यामध्ये कॉलेजमधला तरुण होता, जो शाळेमध्ये शिकत होता, तो CSची तयारी करत होता आणि त्याने सुरुवातीला आपल्याच घरामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। आत्महत्येचा प्रयत्न कसा केला तर त्याने आपल्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याला तो गळफास काही व्यवस्थित घेता आला नाही, त्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न फसला। हा गळफास घेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर या तरुणाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं। त्याचे आईवडील जे आहे ते बाहेर नातेवाईकांकडे गेले होते, त्याचे चुलती असतील, काका असतील, ते सुद्धा बाहेर गेले होते। त्यावेळेला या तरुणाने चक्क गॅस सिलेंडर जो असतो तो बाहेर काढला, त्यामध्ये कात्री घातली, कात्री घालून त्या सिलेंडरमधून गॅस बाहेर येऊ दिला। गॅस बाहेर आल्याचं लक्षात आल्याच्या नंतर आग लावून त्याने या सिलेंडरचा स्फोट केला आणि या स्फोटामधून स्वतःची आत्महत्या घडवून आणली। अत्यंत टोकाचं आणि भीषण पाऊल असं या तरुणानं उचललेलं होतं। त्याने घराचा दार सुद्धा बंद केलं होतं आणि गॅस लीक करून त्यांनी ही सगळी घटना घडलेली आहे। शहरातल्या न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये ही घटना घडली। ओम राठोड असं या तरुणाचं नाव आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या तरुणाचं वय फक्त 20 वर्षांचं होतं। तो CAची तयारी करत होता। खरं तर त्यानं कारण आत्महत्या का केली याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र निश्चितच तरुण वयामध्ये येणारं वैफल्य आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचललेलं असू शकतं। मात्र या घटनेचा पोलीस सर्वच बाजूने सध्या तपास करतायत। ही आत्महत्या आहे, घातपात आहे की काय असा प्रयत्न करतायत। मात्र त्याने साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न घरातच केला होता, त्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाले, त्यातून हा आत्महत्येचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र सगळ्या बाबतीमध्ये हा तपास सुरू आहे। मात्र ही सुद्धा अत्यंत भीषण आणि मनाला हेलावणारी घटना घडलेली आहे की 20 वर्षातले वयाच्या तरुण अशा स्वरूपाचं टोकाचं पाऊल उचलतात आणि भीषण पद्धतीचे स्फोट घडून स्वतःची आत्महत्या करतात। त्यामुळे निश्चित ही सुद्धा घटना विचार करायला लावणारी आहे। दुसरी एक महत्त्वाची घटना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडली, ती म्हणजे गृहपाठ केला नाही म्हणून एका 6वीतल्या मुलाला त्याच्याच शिक्षकाने बेदम मारहाण केली आहे। अगदी पाठीवर, हातावरती आणि पायावरती सुद्धा वळ उमटतील इतक्या मोठ्या प्रमाणातली भीषण मारहाण केलेली आहे। वाळूज परिसरामधला हा शिक्षक आहे। या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्याला गृहपाठ केलं नाही म्हणून मारहाण केली। त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ऋतुराज कांबळे आणि ऋतुराज कांबळे हा वाळूज परिसरातल्या एका खाजगी शाळेमध्ये RTE मधून लागला होता। त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की मुलगा RTE मधून लागल्यामुळे अशा मुलांच्या बाबतीत या शिक्षकांची किंवा संस्थाचालकांची मानसिकता ही वाईट असते, ती चांगली नसते। त्यांना शिकवण्याबद्दलचा त्यांचा आग्रह नसतो आणि या मुलांच्या जेव्हा केव्हा अशा चुका होतात त्यावेळेला त्यांना अशा पद्धतीची अमानुष शिक्षा केली जाते आणि आपल्या मुलाला सुद्धा याच कारणातून हे शिक्षा करण्यात आलेली आहे। या मुलाचे फोटो सुद्धा मीडियावरती दाखवण्यासारखे नाहीत, कारण त्याला खूप भीषण आणि अमानुष मारहाण केलेली आहे। त्यामुळे ही सुद्धा घटना खरं तर खळबळ निर्माण करणारी आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या शिक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र
त्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी त्याच्या वडिलांची मागणी आहे। तर जे संस्थाचालक आहेत त्यांची सुद्धा मानसिकता RTIच्या मुलांच्या बाबतीमध्ये तुच्छतेची आहे, त्यामुळे संस्थाचालकावरती सुद्धा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे। मात्र या संदर्भामध्ये अद्याप कुठलीही पोलिसांकडून तयारी झाल्याचं पाहायला मिळत नाही। मात्र मारहाण प्रकरणी शिक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र ही जी घटना आहे ही सुद्धा पुन्हा एकदा विचार करायला लावणारी आहे। सामाजिक जातीय तेढ जो या घटनांमधून निर्माण होतो त्यामुळे सुद्धा ही घटना विचार करायला लावणारी आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।